कशा आहे सगळे लोक बरे आहेत ना? आवाज मोठा आहे कारण आपल्याकडे स्पीकर नाही ना, तर आपला स्पीकर एकदम थोडासा वॉल्यूम जास्त केलेला आहे. म्हणून देवाला म्हटलं, देवा मला एवढी ताकद दे बोलायला, लढायला, खायला पियला, मस्त राहायला. बरोबर आहे की नाही? आणि माझ्यापासून लोकांना प्रेरणा भेटून द्या, अशीच मी चांगलं तुम्हाला दाखवेन. आणि खरं तुम्ही बोलता की स्मिता सातपुतेपाशी खूप काही शिकण्यासारखं आहे. खरंच आहे. आणि मी शिकवणार, चांगलं चुंगलं तुम्हाला शिकवणार, वाईट कधीच नाही शिकवणार. बरोबर आहे का नाही? कारण की का स्मिता सातपुतेवर जळणारी लोक कमी नाहीत आणि प्रेम करणारी खूप आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माझ्यावर प्रेम करणारे अख्खा महाराष्ट्र आहे. बाहेरगावची कंट्री मला प्रेम करते. आज माझ्या यूट्यूबच्या चॅनलची लोक कुठली मला बघतात, त्यांना माझा सगळ्यांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र. बरोबर आहे की नाही? काय म्हणायचंय? स्मिता राणी, मुंबईची राणी बनून दाखवणार आणि एक दिवस नक्कीच 4 व्हीलर गाडी घेऊन दाखवणार, हा आपला शब्द आहे. पण सध्याला माझ्या मुलाची शाळा महत्त्वाची आहे. मला योग्य वाटते ते मी करणार, पण नक्कीच करेन. भले मला त्याच्यासाठी म्हातारी झाली तरी चालेल, म्हातारेपणी का होईना, पण मी 4 व्हीलर गाडी घेईन आणि मी तुम्हाला सगळ्यांना दाखवीन, बघा माझा शब्द मी खरा केला. मी नाही घेतली गाडी म्हणून काय झालं, माझ्या मुलाने गाडी घेतली, माझा यश सातपुत्यांनी गाडी घेतली. तो दिवस लवकरच्या लवकर मी बघेन माझ्या आयुष्यामध्ये. तेव्हा तुम्ही पण म्हणसाल, हो स्मिता तू बोलली ते करून दाखवलं. आणि जर भगवाननी मला साथ दिली, देवानी मला साथ दिली, स्वामींनी जर मला साथ दिली, तर ह्या वर्षी काय मी पुढच्या वर्षी गाडी घेऊन दाखवेन तुम्हाला. तेव्हा हे का माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे सगळं काय आहे, माझ्या तुमच्या आशीर्वादाने. माझा मुलगा हा माझी प्रॉपर्टी आहे. काय? माझा मुलगा हे माझी प्रॉपर्टी आहे. देवाने माझं घर गावी सुद्धा बनवलं, मुंबईला पण माझं घर आहे. काय कमी आहे माझ्या लाईफमध्ये? सगळं काय आहे. सोन्यासारखी लोक आहेत. बरोबर आहे का नाही? जळणारे लोक कमी आहेत, पण प्रेम करणारे लोक खूप आहेत आपल्यावर. तुम्हाला सांगू का, जेव्हा मी बाहेर आली ना बिग बॉसमधून, मला खूप वाईट वाटत होतं की मी लोकांना काय बोलू, काय लोक बोलतात मला. पण मी तुम्हाला खरं सांगते, जेव्हा मी पहिला व्हिडिओ टाकला तेव्हा मला असं वाटलं, काय माहीत लोक कसे कमेंट करतात कसे नाही. माझ्या मुलाने मला बोललेला की मम्मी नको यूट्यूब आपल्याला, कारण आपण खूप वाईट दिवस काढलेत ह्या 2 वर्षामध्ये. पण मी यशला म्हटलं यश जाऊन द्या, तरी पण मी ठीक आहे म्हटलं, यश तुझी इच्छा असेल तर नाही करूया, चालेल, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. माझ्या मुलाच्या मुलं मी कधीच नाही जाणार. पण नंतर मी माझ्या मुलाला म्हटलं, यश तुझी शाळा आहे, तुझं कॉलेज आहे, त्याच्यासाठी कोण खर्च आपल्याला करणार? माझ्यामध्ये एवढी ताकद नाही राहिली बाळा. मी 20,000 रुपये महिना कमवू शकते या 30,000 कमवू शकते, लोकांच्या घरी धुणी भाजी करून सुद्धा. पण मी तुझं कॉलेज तर करू शकते, पण तरी सुद्धा तुझ्यासाठी, तुझ्या आयुष्यासाठी, माझे आयुष्य मी यूट्यूबमध्ये लावलंय, ते जाऊ दे आता. माझ्या त्यातच जिंदगी गेली म्हणून समज. तू नको यूट्यूबला येऊ. तुझ्या इच्छापणे म्हणजे तुझ्या जसं तुला वाटतं तसं तू ये. पण कसं आहे, पहिलं आपलं कॉलेज महत्त्वाचं आहे. खूप लोक बोलतात तुझा मुलगा तुझ्या संग बोलत नाही का? अरे असं कसा तुम्ही विचार करता रे? असं कधी विचार करू नका. माझा मुलगा मेरी जान आहे, जान, दिल का तुकडा आहे. आणि माझ्या मुलाची मी जान आहे. लक्षात ठेवा, माझा मुलगा आता सध्याला कॉलेजला जातो, 11वीला जातो. तो खूप बिझी आहे. सकाळच्या परी 5:30ला उठतो, संध्याकाळी 5:30ला येतो. त्याच्यापाशी कसा टाईम असणार? तो कॉलेजचा पढाई करणार का माझ्या संग गप्पा मारत बसणार का यूट्यूबला चॅनल टाकत बसणार, यूट्यूबला व्हिडिओ टाकत बसणार का? जेव्हा त्याला वेळ भेटेल तेव्हा तो नक्कीच व्हिडिओ टाकेल आणि नक्कीच तो माझ्या संग एक व्हिडिओ बनवेल. तेव्हा तुम्ही मला बोलसाल की हा स्मिता ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण मला एवढंच म्हणायचं आहे, खूप लोकांनी मला प्रेम केलं, माझा जो पहिला व्हिडिओ आला ना यूट्यूबचा, तेव्हा वाटायचं मला काय माहीत लोक मला कशी बोलत्यान, कशी नाही, काय समजत्यान मला, काय नाही. पण तरीसुद्धा मी देवाचं नाव घेऊन व्हिडिओ बनवला. आणि मी देवाला कोसलं सुद्धा नाही की देवा तुम्ही मला काय असं दाखवलं म्हणून. देवाला म्हटलं तुमची मर्जी असू शकते की तू जा तिथे आणि तिथली लोक बघ, कशी लोक राहत्यात, कशी लोक जगत्यात. तिथलं तुम्हाला सांगू का, तिथलं सगळं खरं पण तुमच्या पायाखालची जमीन हादरेन. माहिती आहे तुम्हाला, तुमच्या पायाखालची जमीन हादरण एवढी खतरनाक जागा आहे. नरक आहे, नरक, तो नरकामध्ये राहून आली मी. लक्षात ठेवा. पण मी हार नाही मानणार. परमेश्वराला बोलते, परमेश्वर मला एवढी साथ द्या. लोकांना मला मागाय नका लावू, लोकांना मी द्यायला लावू. मी देऊ लोकाला. आणि मी तो व्हिडिओ नाही करणार की मी देते लोकाला म्हणून. खूप लोक असे आहेत की दाखवतात मी हे दिलं, मी ते दिलं म्हणून. मी झाकली मूठ लाखाची,
झाकली मूठ लाखाची करदोमी म्हणतात ना, तसं काम आहे आपलं. बरोबर आहे का नाही. मी खूप वाईट दिवस काढल्यात आणि खूप लोकांचं मी वाईट दिवस बघितलं, पण तिथे राहून बायकांच्या डोळ्यामध्ये बघितलं, दिलमध्ये राहून बघितलं, मनामध्ये राहून बघितलं, त्यांच्या वेदना समजल्या, त्यांचं खरंच समजलं मला. पण देवासाठी मी एवढंच प्रार्थना करते, आपण बायका सुटू दे. काल मी एका बाईला फोन लावला, तिच्या बहिणीला, की बाई माझी शैली कशी आहे, नाव आहे तिचं सना, नक्की तुम्हाला ते दाखवीन. तिला मी म्हटलं, तिची बहीण म्हटली अगं ती कालच सुटली. देवाला म्हटलं धन्यवाद देवा, अशा सगळ्यांना सुटून द्या. आया बहिणी आपल्या घरी जाऊन द्या, आपल्या लेकरांना भेटून द्या, आपल्या परिवाराला भेटून द्या. आणि काय माझे तमाम भाई बहीण आहेत आतमध्ये, त्यांना सुद्धा देव पटकन सोडू. कारण की तो जगात चांगलीच गोष्ट नाही, खूप नरक आहे. एखाद्यानं कोणतं चुकी झाली असेल, ठीक आहे मान्य करते, पण ती चुकी तुम्ही सुधरा आणि इतरांना बी सांगणं आहे माझं. तुम्हाला मी पोस्टर बघू शकता तुम्ही, हा पोस्टर. जेव्हा माणूस कोर्टमध्ये जेव्हा आपली तारीख असते, 15 दिवसाची तारीख असते, हेरिंग बोलतात त्याला, हेरिंग. त्या हेरिंगच्या दिवशी तुम्हाला सांगते, आपल्या घरचं कोणी नाही आलं तर आपल्या पाणी प्यायला सुद्धा मोठाच होतो तिथं आपण. तेव्हा अन्नपाण्याची कदर करा, अन्नपाण्याची कदर करा. वायपट जेवण टाकू नका. मी तुम्हाला सांगू का, एक क्षण तुम्हाला मी सांगायला बघते, पण काय मर्यादामध्ये मला सांगायला लागतात, कारण उद्या मला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. एकदा मी वकील सांगते बोलीन, तेव्हा मी तुम्हाला खुले सगळं सांगेन एकदम, ठीक आहे. तेव्हा तुम्ही गुन्हा करताना सुद्धा धावायला विचार करा. तुम्ही बोलचाल माझ्या मित्राने मला गाडी घेऊन बोलवलंय, मी जातो तिकडे, तो करणार, तुम्ही गाडी चालवणार आणि तो ड्रग्स करणार, तरीसुद्धा तेवढं तुम्ही जिम्मेदार असणार. लक्षात ठेवा. तुमचा तुम्हाला मित्र बोलन की चल आपण जायचं कुठं फिरायला जायचं, तर तो बोलन हां ठीक आहे चला, गाडी बसाय भेटते, फिराय भेटते, खायला भेटते, ठीक आहे, आणि गाडी चालवायची. बरोबर आहे का नाही. पण लक्षात ठेवा, जायच्या आधी विचार करून जावा कुठे जायचंय. रात्रीच्या वेळेला कोणी कुठं जाऊ नका, रात्रीच्या वेळेला कोणाला टाईम देऊ नका. कितीही एमर्जन्सी कॉल आला, किती कोणी काय बोललं तरी रात्रीचं बाहेर निघायचं नाही, आपलं घर सोडून. तुम्हाला मी सांगते, भला मी मोठ्याने बोलते, माझ्याकडे स्पीकर नाही म्हणून, कारण तुमच्या कानापर्यंत आवाज आला पाहिजे माझा, त्याच्यासाठी बोलते मी, बाकी काय नाही. खूप लोक बोलतात आवाज कमी जास्त होतोय. मला नाही माहिती माझा आवाज कमी जास्त होतोय का नाही, पण मी त्याच्यासाठी बोलते की तुमच्या कानापर्यंत माझा आवाज आला पाहिजे आणि तुमच्या कानात माझा आवाज गुंतला पाहिजे की घुंगला पाहिजे की नाही. स्मिता सातपुतेने सांगितलंय की हा शब्द लक्षात ठेवा, ते शब्द ऐका. तुमचा मित्र तुम्हाला बोलेन की चल तू काही म्हणजे तो फिरायला जायचं म्हणतोय, 4-5 मित्रांना सांगते, ठीक आहे मान्य आहे, तुम्ही गेला, एक माणूस जातच माणसात संग, बरोबर आहे का नाही. पण तो म्हणून तुम्हाला गाडी चालता तुम्ही तो ड्रग्स नाही करता, तुम्हाला माहिती आहे, तुमच्या घरच्यांना माहिती, सगळ्यांना माहिती आहे. पण आता कसं सांगू तुम्हाला, ठीक आहे फिर मी सांगते मी तुम्हाला. मला हसायला आलं 2 मिनिटासाठी, कारण की मी पोलिसांचं नाव नाही घेऊ शकत. पण त्यांना माहीत नसतं की तुम्ही ते ड्रग्स करता का नाही करता, त्यांना जे दिसतं तेच ते करतात, बरोबर आहे का नाही. तेव्हा ते म्हणतात, तुम्ही म्हणता मी गाडी चालवत होतो आणि ती मागं ड्रग्स करतात, तर त्यात माझा काही संबंध आहे. ते लोक आहेत नशामध्ये, मी नाही नशामध्ये. पण तुम्ही ज्यांच्या संगती आहे तेवढंच तुम्ही जिम्मेदार आहे, हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही त्यांचे नंबरकारी बन गया. 4 लोकांमध्ये तुम्ही 5वा नंबरकारी बना. जिथं काय होतंय तुम्ही तिथं जाताय, जिथं हे काय होतंय तिथं तुम्ही जाणार, तर तुम्ही 100% नंबरकारी. कारण की मी जे व्यक्ती तिथं मी आतमध्ये एवढ्या केस पाहिल्यात, एवढ्या लोकांना सांगते मी, बोलले चालले, खूप लोकांना सांगते, त्यांच्या मनामध्ये जाऊन बघितलंय मी, माहिती आहे, त्यांच्या मनामध्ये बघितलंय, त्यांच्या दिमागमध्ये काय चाललंय ते बघितलं. काय लोकांची मेमरी चालत नाही, काय लोक पागल होत्यात, काय लोक काय म्हणून. तेव्हा कोणताही गुन्हा करताना 10 वेळा आपल्या परिवाराचा विचार करा. चला जाऊन द्यावं, मला तर फसवलं, हे सगळ्या जगाला माहिती आहे. माझं मन तसं नव्हतं, माझं मन कोऱ्या कागदागत एकदम क्लिअर आहे, धुतल्या तांदळागत माझं मन आहे. आज विचार करा, मी जर गलत असते तर मी एवढं, आता मी कसं सांगू तुम्हाला, मी खूप काय करत बसली असती. काय, मला तर नवरा नाही, भवरा नाही, कोणीच नाही, पण फिरवी मी माझ्या मर्यादामध्ये राहते, माझ्या पोरासाठी राहते. की मला दुसरा नवरा तर मी नाही केला का, मला नवरा नसता भेटला दुसरा. हां, आत्ता पण केलं तर मला 10 नवरा भेटतील का नाही, पण मला त्यातलं एक पण नको. कारण माझ्या मुलासाठी मी सगळी जिंदगी कुर्बान केली आणि माझ्या मुलासाठी मला जगायचे. मला खूप वाटलं की मला जगायची इच्छा नाही. माझी आई गेली मला सोडून, माझ्या आईचं तोंड मला बघायला भेटलं नाही. मी किती नसीबवान नाही, म्हणजे मी बदनसीब आहे मी, माहिती आहे. म्हणून विचार करा अजूनसुद्धा. गुन्हेगारांनो, कमेंट करण्यावाल्यांनो, कुणाला वाईट बोलू नका, कुणाची हाय घेऊ नका.
कधी कुणाची हाय लागण सांगता येणार नाही, हे लक्षात ठेवा भावांनो बहिणींनो. कारण की स्मिता तुम्हाला कधी पण हमेशा तुम्हाला आपलंच सांगणार आणि हमेशा म्हणजे तुम्हाला मी वाईट कधीच नाही सांगणार. खूप लोकांच्या कमेंट बघितल्या मी. एक मिनिट मला फोन इथं ठेवून द्या. हात दुखायला लागला, मी हात पकडून माहिती आहे माझा आवाज खूप मोठा आहे. मी एकदा आवाज चालू केला ना तो खूप मी जनता पण माझा आवाज पोचवीन मी. पण काय करणार सांगू तुम्हाला, मी मजबूर आहे थोडीशी आणि मी लढीन, मी जिंकीन. देव माझा साथ हमेशा देणार. तुम्हाला सांगू मी लोकांच्या नजरेमध्ये का आली, मी माझ्या हिमतीने कमवलं, मी माझ्या हिमतीने खाल्लं पिलं सगळं. मस्तपैकी खायची, माझ्या मुलाला घेऊन मस्तपैकी राहायची. कुणाच्या आद्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही. फालतूक बाया तुम्हाला लगेच ओळखू येतात. भले मी चलाक आहे, मी भले बोलते, बोलबच्चन करते. आज मुंबई शहरामध्ये मी राहते. विचार करायची गोष्ट आहे. जर मी करत राहीन तर 4 लोक म्हणतात नको नको ती बाई लई बेकार आहे, ती शिव्या देते, ते हे करते ते करते. आणि जर मी नेमळी राहीन तर लोक ठक 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 असे मला करतात. राहून देणार नाहीत मला, जगून देणार नाहीत मला. काय म्हणायचंय, आज मी एवढी कॉमेडी करते. काल मी व्हिडिओ बनवला गावातला, माझ्या पाहुण्यांसंगती गेले, कुठं गावात गेले, मी बिंदास व्हिडिओ बनवला. गावात लोक मला बघत होती टुकमुकू टुकमुकू टुकमुकू. पण मी गावातल्या लोकांचा विचार नाही केला. गावातले लोक मला खायला पिला देणार नाहीत, फक्त ही करून हसणार. काय बाय कशी आहे, बरी आहे का? मला हा बरी आहे, बरी आहे, तुमच्या आशीर्वादाने. केव्हा आली तुमच्या आशीर्वादाने, लवकर बाहेर आली. तुम्ही मला साथ दिला म्हणून लवकर मी बाहेर आली. पण मला परमेश्वर आहे. आणि खरंच सांगते, आज मी जो जाईन ना नितीन सातपुत्यांना भेटायला एक दिवस, त्यांच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवेन. बिचाऱ्याने बिना पैसेच मला बाहेर करून दाखवलं. कोणता असा वकील आहे बिना पैशाचा बाहेर काढेल? 1 रुपया नाही दिला अजूनपर्यंत. हां, तरी सुद्धा मी जाणार मुंबईला, पहिली जाणार त्यांच्याकडे, पहिले जाणार, त्यांना मस्त मिठाई घेऊन जाणार मी. ज्याने आपल्यासाठी ज्याने केलंय त्याला मी कधीच नाही विसरणार. आणि अजून सुद्धा मला बाहेर आल्यानंतर खूप लोकांनी केलं, मी नाव नाही सांगणार. माहिती आहे, खूप लोकांनी मला हिंमत दिली, खूप लोकांनी मला प्रेम दिलं, खूप लोकांनी मला आशीर्वाद दिला. आणि खूप लोकांनी, आता कसं सांगू तुम्हाला, मी खूप लोकांनी अजून सुद्धा मला प्रेम करतात. जसं पहिल्यासारखं प्रेम करत होते ना तसेच प्रेम करतात. कारण त्यांना माहिती स्मिता अशी नाही. स्मिता मस्ती करते, मजाक मस्ती करते, लोकांना हसवते. बरोबर आहे का नाही? चला जाऊन द्या भावाला बहिणींनो. आता मी खूप काय बोलली आणि मोठ्याने बोलली. कसं असतं माणसाला ना, एका दिवशी ना असं वाटतं एकदम माणसाला की काय जीवनामध्ये, जीवन कधी संपू नका, जीवन कधीच नका संपू. मला पण असं वाटलं, मला नको, नाही जगायचं नाही जगायचं नाही जगायचं. पण नंतर विचार केला, यार जगल्यावर किती चांगली सुंदर जिंदगी आहे, किती मस्त. तुम्हाला सांगू मी, तुम्ही ना संध्याकाळ तुम्हाला राग आला, संध्याकाळ टायमाला रानात जावा, मोकळ्या 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 रानात जावा आणि असं गरा 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 फिरा. उपर काव टिटवी वगावती टू 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 करून कसं कसे काव 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 करतात ना, ते ऐकायला खरंच खूप छान वाटतं. मी आज व्हिडिओ बनवायला जाते तिकडे, कुठे, पाटल्याच्या रानामध्ये, मोकळ्या मोकळ्या रानामध्ये. लय भारी वाटतं ते मोकळ्या मोकळ्या रानामध्ये. गाणं आहे ना तसं म्हणून 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 नाचते मी खूप. म्हणजे मी त्या रानामध्ये येण्यासारखी नाचते, गाते, भिते. काय बी येता जाता सगळी लोक मला बोलते, हे बाय काय करते का तू तिकडे? अहो काय नाही व, मस्ती मजाक करते व, लाईफ मध्ये जगते व, लाईफ जीवन जगते. ह्या 2 वर्षामध्ये मी खूप काय बघितलंय भावांनो, खूप बघितलंय. तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करीन, नक्कीच करीन आणि सांगणार. तेव्हा विचार करून चाला भावांनो. कोणताही गुन्हा करताय तर विचार करून चाला. तुम्ही म्हणसाल की मी तिला मारायला चालले, तिला पकडायला चालले, तिला धमकायला पण जायचं नाही, धमकायचे कॉल करायचे नाहीत, कुणाचा कॉलचा रिप्लाय जर लवकर द्यायचा नाही, कुणाच्या बातूमध्ये यायचं नाही, रात्रीला कुठं बाहेर जायचं नाही. हे लक्षात ठेवा. मी खूप बघितलंय व खूप बघितलंय. लय बाबा बेकार लोक आहेत जिंदगीमध्ये, लय बेकार लोक आहेत. एक एक केस तुम्ही ऐकाल तर तुम्हाला म्हणसाल बापरे अशी बी केस बनते का, तशी पण केस बनते का. तुम्ही एखादा मुलगा जाऊ घेऊन गेला दुकानला, तुमच्या मनामध्ये काही नाही, पण जर तिच्या आईने केस टाकली ना की माझा पोरगा पळवून नेला हिने, बापरे सांगाय नको. तुमच्या हातामध्ये जर बंदूक पण असली तरी मोका म्हणून तुम्हाला 5 वर्ष तर निदान तुमची बेल होणार नाही. हे लक्षात ठेवा. कधी हातात बंदूक घेऊ नका, कधी हातात चाकू घेऊ नका, कधी हातामध्ये तलवार घेऊ नका. मोका, माऊ, सिवू बिवू काय 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 केसचे नाव मला माहीत पडली. बापरे मी जिंदगीमध्ये कधी नाही माहिती. अरे बाबा ते पिठा काय असतो ते सुद्धा मला माहीत नव्हतं. पिठा म्हणजे मला असं वाटायचं पीठ बीठ मळलेलं पिठा असं काय. अरे बापरे पिठा केस तुम्हाला माहिती आहे? पिठा केस, पोक्सो केस खूप खतरनाक केस आहेत, खूप म्हणजे खूप आहेत. त्याच्यामध्ये पोक्सोमध्ये असं पण आहे, गलत पण असतो आणि चांगला पण. जर तुम्ही त्या मुलाला घेऊन कुठं फिरायला गेला किंवा हे झालं ते झालं
किंवा खूप काय 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 आहे. पोक्सो म्हणजे तो घाण पोक्सो नाही की रेप करणं, हे करणं, ते ना, त्यातनं पण अलग अलग केस आहे, त्यातनं पण ती कलम आहेत. कलममध्ये पण कलम आहेत. आता माझा कलम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर माझा कलम अलग आहे. म्हणजे प्रत्येकाची केस अलग 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 अशा लोकांसाठी मी राहिली तिथे. आज जवळजवळ 80 बायांमध्ये मी राहिली ना, 80 लोकांची 80 केस. तर कशा कशा केस असतात तुम्हाला माहिती आहे. सांगू काय एक केस तुम्हाला, तुमच्या पायाखालची जमीन हादरेल. लवकर बेल भेटत नाही. बाहेर करणारा पाहिजे कोणतरी मजबूत. माहिती आहे तुम्हाला, बाहेर करणारा मजबूत नाही तर जिंदगी तशीच तिथं सरते. कुणाची बेल होऊन बी त्या आतमध्ये लोक आहेत, कारण की पैसा नाही त्यांच्याकडे. असे किती लोक आहेत की त्यांच्याकडे पैसे नाहीत, ते आतमध्येच आहेत. बेल होऊन सुद्धा ते आतमध्ये आहेत, कारण पैसा नाही. काय करणार, कुणाला मागणार. एक एक रुपयाचं मोताज असतं तिथं, मोताज. तुम्ही जेव्हा कोर्टला ती तारीख पडते ना 14 दिवसाची, तेव्हा आपल्या काही खायची इच्छा होती ना, तर तिथं खायला सुद्धा मुभा नसते. लक्षात ठेवा, खायला सुद्धा मुभा नसते. ते नुसतं बघूनच पोट भरायचं. अजिबात खायला बिला नाही, पाणी तक नाही, चाय तक नाही, काहीच नाही. वकिलांचं चाय पाजला तर ठीक आहे, इतर कोणचं कोणाचं चाय पेला तर ते तुला चेक करतात गाड लोक, देताना विचार करतात. माहिती आहे, खूप काही सांगण्यासारखं आहे. बघचा व्हिडिओ माझं शेवटपर्यंत, तो माहीत पडेल. एक एक पॉईंट तुम्हाला मी सांगेन, एक एक दिवसाचा तुम्हाला सांगेन की माझ्या संग काय झालं, कसं झालं, माझी मी तारखेला जायचं तेव्हा काय व्हायचं. शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगेन मी. जसं जसं पॉईंट मला भेटेल तसं तसं मी तुम्हाला सांगेन, जसं जसं मला आठवतंय तुम्हाला सांगू. मी खोटं नाही बोलणार. माझी मेमरी कमी झाली, मेमरी कमी झाली, माझी मेमरी, दिमाग चालत नाही, बोलता बोलता विसरून जाते. अरे मी आता काहीतरी विचार केला होता पण लक्षात नाही गेलं. सकाळीची गोष्ट आहे, यशला मी काहीतरी विचारायला गेली, यश जवळ जाऊस तर तू डोक्यात निघून गेलं. बापरे, मी म्हटलं काय, मला म्हणजे ह्याच्या पशीच नाही, याच पशीच नाही, मी आल्यापासून बघते माझी मेमरी खूप कमी झालेली आहे. डोळ्याने दिसतंय कमी, नंतर अशक्तपणा कमी आलेला आहे, खाण्यापिण्यामध्ये मला हे झालेलं आहे. ते खूप म्हणजे खूप काय 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 आहे. तुम्हाला मी सगळं सांगायचा प्रयत्न करते. एकदा मी मोकीला संग बोलते आणि मग मी सांगते, कारण मला उद्या अडचण नको. बरोबर आहे का नाही. आणि बघा जे आहे ते खुलेआम सांगते. जेलमध्ये बघायला गेलं तर बिग बॉसमध्ये की तुम्ही म्हणसाल की काम असतं, हे असतं, ते असतं, चक्की पिसणं असतं, ते असतं. बघा बिग बॉसमध्ये चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. आता कोणी म्हणत असेल तुमच्या मनपसंती कपडे घाला, तिथं कोणी मना करत नाही, पण तिथं असं बी आहे. मॅडम म्हटलं बस बसायचं, उठायचं, खा तर खायचं, झोप तर झोपायचं. तिथं आपली मर्जी नाही चालत, त्यांची मर्जी चालते, त्यांची. तेव्हा लक्षात ठेवा, जायच्या आधी विचार करा, गुन्हा करताना विचार करा की बाबा मी काय करतोय आणि कुठे जाणार आहे. नंतर तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुमची फॅमिली तिळ 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 जळती. माहिती आहे, तुमची लेकरं बाळं तुम्हाला पोस्टर दाखवते, तुम्ही पोस्टर बघून घ्या एक. माहिती आहे, जेव्हा तुम्ही कोणता गुन्हा करताय तेव्हा आपल्या परिवाराचा विचार करा. आपल्या परिवारामध्ये काय बेतते, काय होतं, लोक समाज काय म्हणतात, काय नाही, ते विचार करा. चला, मी तर माझ्या खोटी म्हणजे माझं सगळं खोटं आता सगळ्या जनताला माहिती आहे. जनताला माहिती आहे मला फसवलं, असं काय घडलंच नव्हतं, मला फसवलं तरी हरकत, काय हरकत नाही, जाऊन दे. मला ते दिवस पण बघायला भेटले तिथे जाऊन की लोक कशी असतात कशी नाही, ते सुद्धा बघायला भेटलं. आणि बरंच काय मी शिकली एकदम खरंच. तेव्हा ताक सुद्धा फुकून प्यायचं, आपला नंबर कुणाला वाटायचा नाही. मला किती लोकांनी माझा मेसेज केला, किती लोक गुलगुल गुलगुल करायला बघतात माझ्या संग. मी नाही करत, नको. का नाही साथ दिला मला तुम्ही, का माहीत नव्हतं मी कुठे आहे म्हणून, का नाही सोडवलं मला. आता मोठ्या मोठ्या गोष्टी नका करू, पण खूप लोक आहेत मला सोडवायचा प्रयत्न केला, पण ते लोक त्यांना काय माहीत नाही. पण मी जवळ होती ना माझी सर्कलमधली जीव लोक, त्यांना मी बोलते. भाऊ म्हणणारे, बहीण म्हणणारे खूप लोक होते. मला खूप लोकांना जीव लावला मी, त्यांनी काय शेवटी केलं, माझी बदनामी केली. ठीक आहे, कोई बात नाही, कोई बात नाही. खूप लोकांनी साथ दिली मला, माझे फॉलोवर एवढे मला प्रेम करतात ना, हेच माझं कुटुंब आहे, हेच माझी फॅमिली आहे. आणि खरं सांगते, जे मला लाईक करते, फॉलो करते, त्यांना मी माझा नमस्कार करते आणि त्यांना मी खरंच सांगते देवाला मी प्रार्थना करते. आणि आता लवकर जाते श्री स्वामी समर्थला मी आला चालली अक्कलकोटला चाललेले आहे. पहिलं दर्शन आपलं अक्कलकोट, आणि नंतर तुम्हाला जिंदगी चालू करून सांगते. सगळे पाठ सांगणार की मी इथवर कशी पोचली, मी कशी गेली, कशी नाही, हे सगळं सांगेन. मी पहिलं दर्शन घेईन स्वामी समर्थाचं, तिथून चालू सुरुवात करेन जे शेवट कसा झाला ते. ठीक आहे, तर सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि अशा छान 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 तुम्हाला माझे ब्लॉग बघायला भेटतात आणि कुकिंगचं पण बघायला भेटतात. आणि हां, माझा मुलगा खरोखर सांगते बिजी आहे. एका दिवशी आता तो रविवार दिवशी
ठीक आहे, मी छोटासा ब्लॉग टाकेल त्याच्या सांगते. तर असं तुम्ही गलत फॅमी उघडू नका. माझा मुलगा माझ्यासाठी जीव आहे आणि माझ्या मुलाला मी त्याची जीव आहे. तो माझ्यासाठी जगतो, मी त्याच्यासाठी जगते. आता कसं आहे, माझा मुलगा मोठा झाला, जसं जसं मुलगा मोठा होईल तसं तसं त्याचं दिमाग मोठं होतं. तो लहान नाही राहिला. त्याच्या संगी मस्ती करायची. मला सुद्धा विचार करून चालायचे की जर मी गलत कदम केला तर माझ्या पोराचे मित्र त्याला बोलतात. पण माझ्या पोराला मी बोललं, यश तुझा मित्र तुला काय बोलला का रे माझ्याविषयी? मम्मी माझ्या मित्राला सगळ्यांना माहिती आहे, पण माझ्या मित्राने एका शब्दाने पण मला विचारलं नाही. माहिती आहे तुम्हाला? तेव्हा माझ्या पोराचं मी तोंड बघितलं. यश तुला माझ्याबद्दल काय वाटतं रे बाळा? माझा पोरगा बोलतो, मम्मी तू असं विचार नको करू. माझ्यासाठी पहिली मम्मी ते आहे आणि आता पण तेच मम्मी आहे. त्यात काय बदल नाही झाला माझ्यामध्ये. मम्मी मला म्हणून म्हणते चल मी सगळं आयुष्य माझ्या यशसाठी जगते. मी मेली असते तर माझ्या पोराला कोण सांगा. भावाला पण त्याची पोरं आहेत, ते त्याच्या पोरांचं बघणार का माझं बघणार? माझ्या पोरांचं बघणार. आता माझा भाऊ बोलला तुझा पोरगा तुझ्या ताब्यात घे बाबा, मी 2 वर्ष तुझ्या पोराला सांभाळलं, हे पोरगा तुझ्या ताब्यात घे, तुझं घर आहे तिथे, त्या घरामध्ये सामान टाक, तुला गॅस बीस काय असेल ते देतो, तू तिकडं राजाचं राम कर, सुखानी राहा, पोरासंग चांगली राहा, सुखदुःखाला ये माझ्याकडे ये, खा पी, ठीक आहे, चांगलं आहे, लांबणं चांगली गोडी आहे, बरोबर आहे की नाही? रक्षाबंधनला भावाला मी राखी बांधेन, तो विरू टाकेन. खूप लोक बोलतात मी ना तुझा भाव नाही बघितला. मी माझ्या भावाला नाही दाखवत. का नाही दाखवत? माझा भाव गरीब आहे, स्वाभिमान आहे, इज्जतवान आहे. बघा माणसाला म्हणतात ना आपली इज्जत प्यारी असते. कुणाचं काय भरोसा हो, कुणी बी कुणाचं फोटो घेऊन व्हिडिओ बनवते. अरे विचार करा रे, लोकांचा भाव, लोकांच्या बहिणी आया बहिणी रस्त्यावर पडल्या नाहीत तेव्हा तुम्ही फोटो उचलताय, स्टँडर्ड दाखवताय तुमचं चॅनल पळवण्यासाठी. अरे हिम्मत दाखवा, रोजचं रुटीन दाखवा. माझ्यामध्ये बघा चालत्या बोलता मी व्हिडिओ बनवते, चालत्या बोलता मी करते सगळं. मी कुणाचं नाव घेत नाही, कोणाचं गाव घेत नाही, कोणाचं काहीच नाही. एवढं मी 2 वर्ष आतमध्ये राहिलं, मी कुणा काय बोलली का? बोलते कुणाची नावं नका घेऊ माझ्या लाईव्हवर. बोलते का नाही सांगा? कुणाचं नाव घेतलं का मी? कुणाला दोष दिला का मी देवाला नाही दिला तर मी आम्हाला काय देणार? बोला भावांनो बहिणींनो, काय चुकत असेल तर तसं सांगा. मी खूप वाईट दिवस काढल्यात. मला जो दिवस आठवतो तो माझा वाईट वाटतं. लेकरासाठी माझ्या लेकरासाठी मी जगली, नाही तर तुम्हाला स्मिता बघायला नसती भेटली. माहिती आहे तुम्हाला? काय सांगू तुम्हाला माझ्या जन्माची कथा. हां, मी कसं दिवस काढलं, कसं नाही. एक दिवस माझा लाखाचा होता. माहिती आहे तुम्हाला? आज मी थोडंसं हसते खेळते, अंगात ताकद आली, बोलायला ताकद आली, नाही तर नेबळी झाली होती मी. अजून थोडा दिवस राहिली असते तर पागल झाली असते मी. माहिती आहे तुम्हाला? पण तुमच्या प्रेमाने, माझ्या मुलाच्या आशीर्वादाने, तुमच्या आशीर्वादाने मी बाहेर आली. अजून त्या वकिलाला मी धन्यवाद बोलते. ज्या वकिला मी 1 रुपया नाही दिला त्या वकिलाने मला बाहेर काढलं बिना पैशाचं. मला वर्ष लावलं त्याने बिचाऱ्याने. माझ्यासाठी तो भगवान आहे. दुसरा वकील आहे तो पण खूप चांगला आहे, अमित कटार नवले, खूप चांगला आहे. त्यांची आई ते मला खूप प्रेम करती. ती बोलती बिचारी, स्मिता तुला काय पाहिजे ते मला सांग, पण कुणाचं नाव घेऊ नको, कुणाचं गाव घेऊ नको, तू मस्त राहा, मस्त खा पी. एकदम मला बोलवलं 2-3 दिवसासाठी तिने मला तिच्या घरी राहायला. पण मी म्हणते नको आई, लांबनच गोरी ठीक आहे. पण नक्की त्यांना मी असं उभे काय ना, मी त्यांना भेटायला जाईन आणि वकिला सांगते मी लाईव्ह घेईन या व्हिडिओ टाकेन. ती मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. लाईव्ह खूप मोठी होईल आपली. वकील एकदा बोलायला चालू केलं म्हणजे त्याचं थांबणं हे नाही एकदम. माहिती आहे माझा वकील कोण आहे? माहिती आहे? बदलापूरचा तो अक्षय शिंदे, त्यांचा वकील होता अमित कटार नवले. माहिती आहे? ते होते माझे वकील. त्यांना बॉडीगार्ड आहेत, 2 त्यांचे बॉडीगार्ड आहेत. हां ठीक आहे, चांगले आहेत ते. मला म्हणतात स्मिता, त्यांचा मुलगा माझा फॅन होता, त्यांचा मुलगा आणि त्यांची आई माझी फॅन होती. वकील माझे व्हिडिओ नव्हते बघत, पण त्यांचा मुलगा सांगायचा पप्पा त्या स्मिता सातपुत्यांना सोडा. म्हणजे त्यांचा मुलगा एक शब्द बोलायचा, पण ते शब्द मी नाही बोलणार, कारण की मला चांगल्या मार्गाने जायचं. म्हणजे तो मुलगाच तेव्हा सगळी लोक तशी बोलायची, तसं मी करायचीच ना. तेव्हा तुम्ही मला बोलायचं. जर मी केलंच नसणार तर तुम्ही मला बोलणारच नाही ना. तरी मी तुम्हाला बोलून दाखवते. खूप लोकांना माझे पादरे व्हिडिओसुद्धा खूप आवडतात. मला खूप लोक बोलले स्मिता तुझा पहिला व्हिडिओ आम्हाला तोच पाहिजे पादरा. म्हटलं नाही सर, आता मी खूप बदलली.
आणि खूप मी आता चांगल्या मार्गाने चालली. पादणं पुदणं हे काय नको, हे तर मी मजाक नाही करायची, तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करायची, पण कोणीच मला जाणून नाही घेतलं. विचार करा, अरे लाईव्हवर पादाला पण हिंमत लागते का नाही? आपण 4 चौघा जर पादतो तर किती बेशरमसारखं असं वाटतं, बापरे मी पादले. आज मी पुऱ्या महाराष्ट्रासमोर, म्हणजे सगळं पूर्ण महाराष्ट्र मला बघते माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. विचार करा. पण माणूस म्हणतो पोटासाठी जो करतो ते हे नाही ना. ते गाणं मी हमेशा म्हणते, पोटासाठी नाचते मी परिवा कुणाची, लाज धरा पाहुणा जरा जनाची मनाची, पोटासाठी नाचते मी परिवा कुणाची. बरोबर आहे की नाही? मी माझ्या पोटासाठी नाचते, माझ्या पोटासाठी जे काय करते, पण घाण काम नाही कधी मी करत. लोकांची भांडी घासली, लोकांच्या घरी जाऊन जेवण बनवलं, मेहनत केली, रक्ताचं पाणी केलं, सोन्यासारखं दिवस आले होते माझे. आता बसून खाण्याचं दिवस आलं होतं. पण काय असतात लोक, त्यांना बघवत नसतात. त्यांनी माझ्यावर प्लॅन केला, परमेश्वर त्यांच्यावर प्लॅन करणार. माझ्यावर ज्यांनी केला ना त्यांना परमेश्वर करणार, आणि तो दिवस नक्कीच येणार, ते तुम्ही बघणार. मला मी कुणाला काही बोलणार नाही. चुप चुप चुप. मी माझी जिंदगी तुम्हाला दाखवणार. कारण जे आईचं हे जळतं ना, आईचं, कधी आपल्या लेकरापासून आईला कधीही दूर करू नका. ते हाय खूप मोठी आहे, मोठी म्हणजे मोठी लागते, माहिती आहे? तुम्ही समजू शकता. तुम्ही पण एक आई आहे. एक आईचं काळीज काय असतं. एक एक दिवस मी आता तुम्हाला मला आठवतं सुद्धा माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं. एक एक दिवस, एक एक क्षण माझ्या मुलाला मी आठवण करायची की माझा मुलगा जेवला का, माझा मुलगा खाल्लं का, माझ्या मुलाचे कपडे धुतली का, माझ्या मुलाने काय घातलं असन, आज काय नाश्ता केला असन. हे मला सारखं आहे करायचं, दिमागमध्ये यायचं. मी ते मुंबईला जाईन ना तेव्हा मी चिठ्ठ्या लिहित ना माझ्या मुलासाठी. ते एक एक चिठ्ठी तुम्हाला मी वाचून दाखवणार. आणि काय चिठ्ठ्या म्हणजे कसं, पत्र. मी कुणाच्या पत्रामध्ये माझे एक पत्र पाठवायची, ती मग ती व्हॉट्सअपला माझ्या मुलाला पाठवायची. जर माझ्या मुलाकडे ते चिठ्ठ्या असतात ते सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवणार. चिठ्ठीमध्ये अशी लिहायची, बाळा यश कसा आहेस तू, मी बरी आहे. यश तू स्वतःची काळजी घे, माझी काळजी घेऊ नकोस, मी ठीक आहे, मी लवकर बाहेर येईन, तो दिवस लवकर येईल. मला 2 वर्ष लागली, पण मी आले ना. आईच्या पोटातनं बाळ कधी पण बाहेरच येतं ना, राहतं का ते आतमध्ये? 9 महिने लागतात आईच्या पोटातनं बाहेर यायला. मी समजली की माझ्या आईच्या पोटामध्ये आहे. मी जाईन बाहेर, तो दिवस नक्की येईन. जर आतमध्ये यायचा दिवस आहे तो बाहेर जायचा पण दिवस आहे. बरोबर आहे का नाही? आतमध्ये माणूस जायचा दिवस आहे तो बाहेर यायचा पण आहे. असा कोणता दिवस नाही की तिथंच तो राहणार म्हणून. येणार, हाल कुत्ते का दिन आता है, मैं तो इंसान हूँ. त्या चिठ्ठीमध्ये तुम्ही बघचाल, मी माझ्या बहिणीला सुद्धा काय पाठवलं. माझी बहीण सुद्धा खूप लढायची. माझ्या भावाने माझ्यासाठी नवस बोलला, माझ्या बहिणीने माझ्यासाठी नवस बोलला, माहिती आहे? केलं माझ्या बहिणीने मला छोटा बहुत खर्च पण केला, असं नाही की नाही केला म्हणून. तिने खूप माझ्या मुलासाठी भागदौड केली. आज मुंबईवरून शाळा गावाला करायची म्हणलं, विचार करा. तिथून माझा पोराचा दाखला, ॲडमिशन, हे ते कुणी केलं? माझ्या बहिणीने केलं ना, मोठ्या बहिणीने केलं. माझी मोठी बहीण माझी खूप चांगली आहे खरंच. तिला किती करून ते कमीच आहे माझ्या बहिणीसाठी. माझ्या बहिणीने माझ्यासाठी खूप केलं. मी माझ्या बहिणीला बोलून नाही दाखवलं. मी तुम्हाला खरं सांगू का, जेव्हा मी आहे ना बाहेर आली होती, आप्पा मला न्यायला आलं होतं. आप्पा आणि यश आले होते, दोघंजण. नाही, पहिला यश एकटाच आला होता, नंतर आप्पा आले. नंतर मला बघण्यासाठी आले आप्पा. एक 4-5 दिवसानंतर आले आप्पा. मग आप्पा आल्यानंतर मी गेली ती मुंबई सेंटर त्याला आणायला. सकाळच्या 4 वाजता मी सकाळ त्याला आणायला जायला लागतं, कारण त्यांना जमत नाही ना, रेल्वेचा प्रवास जमत नाही. मग मी आप्पाला आधी सांगितलं की तुम्ही यायच्या आधी मला 1 दिवस आधी सांगा. मग दादाने मला सांगितलं की आप्पा येणार आहे म्हणून. तर ठीक आहे. मग मी गेले आणायला बिनायला सकाळच्या, पण लवकर उठून. कुठली झोप लागते मला. पण भावाला म्हटलं मला काही फोन नाही, काहीच नाही, बालकोचा डब्बा फोन आहे, त्यात मी अलार्म लावलं आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला 3 वाजता 4 वाजता मला फोन करून हे कर म्हणून. तर मला ठीक आहे. माझ्या भावाने तुम्हाला ती कहाणी मला सांगणार आहे. आता सांगायला गेलं तर पूर्ण सांगायला लागत मला, तर त्यापेक्षा मी हे तर थांबवते. व्हिडिओ बी खूप मोठा होते.
तर नक्कीच माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि मी आता व्हिडिओ बनवायला म्हणजे आता 2-3 व्हिडिओ येतात, त्याच्यानंतर आपला व्हिडिओ येणार आहे श्री स्वामी समर्थपासून आपलं चालू सुरुवात होणार आहे आणि चांगलं काम आपण चालू करणार आहे. खूप छान छान तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतात. तुमचं प्रेम असंच राहून द्या. कुणीसुद्धा मला वाईट कमेंट करत नाही आणि वाईट कमेंट जो करतात ना त्यांना लोक रिप्लाय पण देतात. धन्यवाद कोटी कोटी. असंच प्रेम राहून द्या आणि खूप काही सांगायचं आहे आणि मी लवकर नंबर घेणार आहे. तुमच्या संघसुद्धा मी कॉन्टॅक्ट करणार आहे. खूप लोकांना माझ्या संग बोलायचं आहे. खूप लोक आहेत माझ्या संग बोलणारे चालणारे लोक खूप आहेत. मी आणि बिझनेस पण चालू करणार आहे कपड्यांचा. आपलं लवकरच चालू होणार आहे. आता एखादा फोन मी आता घेईन लवकर. फोन घेतल्यानंतर एक फोन चालू करीन, एक नंबर घेईन. नंबर घेतल्यानंतर मी बिझनेस करणार आहे. जसं कानातलं म्हण, मेहंदीचा कोन म्हण, म्हणजे मुंबईहून आणणार मी गावी. म्हणजे सारखं तर माझं गावी येणं जाणं होणार ना. माझा मुलगा गावी आहे तर मला मुलगाकडे येणं गरजेचं आहे. ते तुम्हाला मी नक्की दाखवीन. साड्यांचा बिझनेस करीन, ब्लाऊजचा बिझनेस करीन. साड्या, ब्लाऊज, कपडे हे काय असेल ते आमच्या गावाच्या दुकानमध्ये गावाला जाऊन मी खाट टाकून खाता विकत बसून दिवसभर. या रे या माझ्या मित्र-मैत्रिणींना कोणी असं इथं जवळपास या माझ्याकडे छोटासा व्हिडिओ बनवा आणि जावा कपडे घेऊन. ठीक आहे. लवकर एक नंबर घेणार आहे. लवकर तो ते मी करणार आहे, बिझनेस चालू करणार आहे. म्हणतात ना ते ऑनलाईन नाही बिझनेस. आता ऑनलाईन बिझनेस नाही ते. आता मी बघेन ऑनलाईन मला कारण मला इंग्लिश कळत नाही ना, तर मी कोणाचं कामाला ठेवून माझ्याजवळ. तर तो बुकिंग करत असेल तर चांगली गोष्ट आहे. मी त्यांना हे करत जाईल. ठीक आहे. तर असंच तुमचं प्रेम राहून द्या. खूप काय बोललं, काय चुकून काय झालं असेल, काय बोलली असेल तर मला माफी असावं. कुणाचं मी अंजानेमध्ये बी मन दुखावलं असेल, चुकून बी दुखावलं असेल, मुद्दाम मी दुखावलं असेल, त्याच्यासाठी मी माफी मागते. आणि नवीन आयुष्याला मला साथ द्या सगळ्यांनी. पुन्हा एकदा स्मिता, नवीन स्मिता आणि नवीन राणी, मुंबईची राणी. एमी मुंबईचा चीज पराठा आपला खूप फेमस आहे. आज दुनियामध्ये मला चीज पराठा गुजते. आता आपला अंडा पराठा चालू होणार आहे. आता जसं मला प्रॉब्लेम आहे थोडासा, 2 दिवस आमच्या घरामध्ये करत नाहीत. तर आपला पहिला पराठा येणार आहे अंडा पराठा आमच्या. चला माझ्या ह्या घरात मी बनवून देईन सलोनीला. कारण आमच्या घरात तिकडं माझ्या भावाच्या घरी देव आहेत ना, तर देव असल्यानंतर तिथं शिव चालत नाही. तर आता माझी तर मी पाळत नाही, कारण मुंबईला आम्ही पाळत नाही तर मला इथं जमतच नाही. काल पण मी काय झालं, माझं सवर्ण करत जेवायला गेली, जेवण आतून घेऊन आली, बसली जाऊन खाटाव जाऊन बसली. लक्षातच नाही राहिलं. 2 मिनटं 3 मिनटं चांगलं ती फोनमध्ये बसली, चेक करत, कोणा लाईक बिक करत बसली. मग 2 मिनटानंतर लक्षात आलं, अगो बाय मी कुठं बसली. आप्पा वरात त्यात भाऊ वर्धन. सवर्णा मला खूप साथ देते. तिला मला, अगो सवर्णा तुला माहिती आहे का म्हणजे काय मी कुठं बसली होती. म्हणजे कुठं. अगं म्हणजे मी खाटावर जाऊन बसली होती. काय ताई साप. मला अगो काय माझ्या लक्षातच जात नाही. आम्ही पाळत नाही ना मुंबईला, नाही पाळत तर मग मला लक्षात नाही राहते एकदम. तर माफी असावं. चुकून बी तुमचं काय मन दुखलं असेल, अंजानेमध्ये गलती बिलती झाली असेल तर माफी असावी. आणि असं तुमचं प्रेम असून द्या माझ्यावर. आणि खूप छान छान तुम्हाला मी काय शब्द माझं तुम्ही आठवचाल ना, तसं तुम्हाला मी सांगत जाईल. म्हणजे मला आठवण तसं मी तुम्हाला सांगत जाईल. ठीक आहे. तर चला बाय बाय. मला ना व्हिडिओज बंद करू वाटत नाही, पण काय करणार, त्यात पण मर्यादा आहेत ना. नेटवर्क प्रॉब्लेम असतो. लवकर आपण नेट पण घेणार आहे गावी. ठीक आहे. तर मग काही टेन्शन राहणार नाही. थांबा थोडंसं सगळं जाऊया. ठीक आहे. चला आता बाय.